हाय गाईज, आज आपण इथे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग आहे त्याच्यासाठी आता पेपर घेणार आहे IBPS. त्यामध्ये म्हणजे IBPSचे जे पेपर असतात त्याच्यामध्ये जवळपास ज्या मंथमध्ये आपली एक्झाम असते, ठीक आहे, त्या महिन्याच्या 4 महिन्या आधीपर्यंतचं म्हणजे जवळपास 3 महिन्या आधीपर्यंत 3 ते 4 महिन्या आधीपर्यंतचं करंट अफेअर आपल्याला विचारतात. जवळपास 5 ते 8 प्रश्न करंट अफेअर्सचे असतात. ठीक आहे, तर आपण आजपासून म्हणजे एप्रिल, मे, जून, ठीक आहे, म्हणजे आधी हे 3 महिन्याचे, कारण की लेटेस्ट 3 महिन्याचे क्वेश्चन्स ते विचारतातच. ठीक आहे, तर आपण हे 3 महिन्याच्या आधी करंट अफेअर म्हणजे कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे 8 प्रश्न याच्यावर राहतात, तर हे आपल्याला सोडायला जमणार नाही आहे. ठीक आहे, जो नोंदणी व मुद्रांक विभाग आहे त्याची जी आता एक्झाम होणार आहे 1 जुलैपासून, त्याच्यासाठी हे करंट अफेअर असतील. ठीक आहे, तर आपण आज जे आपण करंट अफेअर्स बघत आहोत ते एप्रिल महिन्याचे बघत आहोत. ठीक आहे, ते मी क्वेश्चन्स घेतलेले आहे IBPS पॅटर्ननुसार. ठीक आहे, म्हणजे IBPS पॅटर्नमध्ये कसे 5 ऑप्शन्स असतात, तर त्या 5 ऑप्शन्स देऊन मी हे जे क्वेश्चन्स आहेत ते गो थ्रू केलेले आहेत. तर तुम्ही सर्व हे बघून घ्या, म्हणजे 10 मिनिटात तुम्हाला 1 महिन्याचं जे इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते तुमचे कव्हर होऊन जातात. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न, देशातील पहिली संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा ही कोणती आहे? ठीक आहे, तर देशातील पहिली संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा कुठली आहे? तर ही आहे दिल्ली विधानसभा. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली विधानसभा हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, आता ह्याच्यावर अजून आणखी प्रश्न असू शकते की हे जे दिल्ली विधानसभा होती, दिल्ली विधानसभेत सौर ऊर्जा प्रकल्पाचे जे उद्घाटन केले गेले, ठीक आहे, तर ते कधी केले गेले? तर ते 9 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले होते त्याचे उद्घाटन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, म्हणजे आता हे आपल्याला नाही विचारणार की ते कधी केले गेले होते. ठीक आहे, कधी झाले ते नाही विचारणार, पण कुठे, म्हणजे हे जे आहे ना, हा पहिला प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला पाठच करावं लागेल की सध्या दिल्ली विधानसभा संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा आहे. ठीक आहे, नेक्स्ट, हा वाला जो क्वेश्चन्स आहे म्हणजे जे सराव आहे, म्हणजे जवळपास IBPSच्या पेपरमध्ये जो IBPS पॅटर्नचा जो पेपर असतो त्याच्यामध्ये जवळपास 3 ते 4 प्रश्न हे युद्ध सरावावर असतात. म्हणजे ह्या 2 देशामधला कुठला सराव आहे, किंवा मग तो म्हणजे सपोज आता तो इंडियामध्ये झाला असेल कोणता सराव. ठीक आहे, आता इंडियामध्ये सूर्यकिरण नावाचा एक सराव आहे ना, जो नेपाळ आणि इंडियामध्ये आहे. ठीक आहे, तर जर हा आपल्या देशामध्ये झाला असेल, ठीक आहे, इंडियामध्ये झाला असेल, तर तो कुठे झाला? विशाखापट्टणमला झाला की म्हणजे नेपाळमध्ये झाला, कुठे झाला हे आपल्याला विचारतात, सध्या कुठे झाला ते. ठीक आहे, तर ह्याच्यावरचे करंट लेटेस्टमध्ये जे क्वेश्चन्स आहेत, लेटेस्टमध्ये जे सराव झाले त्याच्यावर प्रश्न विचारले जाते. तर आपला आता हा जो सराव आहे, थांबा, आता याच्यावरचा पहिला प्रश्न तुम्हाला दाखवते, ते माझे सिक्वेन्स चुकला आहे. ओके, बघा, टायगर थिम्पू, ठीक आहे, टायगर ट्रायम्फ 2025 ही संयुक्त लष्करी सराव आहे हा. ठीक आहे, हा कोणत्या 2 देशामध्ये पार पडला? बघा, याच्यावरचे क्वेश्चन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की हे 3 ते 4 प्रश्न विचारतातच, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर हा जो टायगर ट्रायम्फ 2025चा संयुक्त लष्करी सराव आहे ते कोणत्या 2 देशामध्ये पार पडते? तर तो भारत आणि अमेरिका या 2 देशामध्ये पार पडते. ठीक आहे, आता बघा ह्याच्यावरचा नेक्स्ट प्रश्न. आता यावर्षी जो 2025चा हा टायगर ट्रायम्फ 2025चा जो सराव झाला होता, तो मुख्य ठिकाणी कोणती होती, म्हणजे हा कुठे झाला होता सध्या 2025मध्ये, हा जो विचारलेला आहे याच्या आधी IBPSने. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या याच्यावर. ठीक आहे, याच्या आधी IBPSने कुठले पेपर घेतले होते? सध्या लेटेस्टमध्ये आदिवासी. ठीक आहे, आदिवासीचे जे पेपर घेतले होते त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन स्वतः ते चेक करू शकता, त्याच्यामध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, जे म्हणजे टेलिग्रामचे चॅनल असतात त्याच्यामध्ये ते सांगतात की आजच्या क्वेश्चन पेपरमध्ये काय विचारलं, उद्याचं काय विचारलं ते सांगतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघा की सरावांवर प्रश्न विचारलेले आहे. तर बघा, हा जो टायगर ट्रायम्फ 2025चा सराव आहे तो कुठे झाला होता? तो विशाखापट्टणम आणि काकीनाडा. कुठे? विशाखापट्टणम
आणि काकीनाडा इथे झाला, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. म्हणजे हे आता तुम्ही म्हणाले 2-2 कसं, तर आपल्याला विचारू शकतात की म्हणजे कसं 2 आन्सर कसे येतात. तर हे बघा, हा जो विशाखापट्टणम आहे ना त्याच्यामध्ये हाफ म्हणजे हार्बरवाला जे आहे ना, हार्बर फेज जे आहे ना ते विशाखापट्टणमला झाली होती. ठीक आहे. आणि काकीनाडामध्ये सी फेज झाली होती. कोणती झाली होती? सी फेज झाली होती. ठीक आहे. ओके. नेक्स्ट, आता हे पण विचारू शकता की कोणती आवृत्ती होती. हे आवृत्ती नाही विचारत, याच्या आधीचे 2 प्रश्न झाले याच्यावरचे ते विचारतात. ठीक आहे. ते आवृत्ती होती ते 4थी होती, एवढं लक्षात ठेवा फक्त. नेक्स्ट, आता हे कधी झाला, तर हे कधी झाला हे पण नाही विचारत, तरी पण मी घेतलेलं आहे. ते 1 ते 11 एप्रिल 2025 रोजी हा जो टायगर ट्रायम्फ सराव झाला होता तो झाला होता. ठीक आहे. लष्करी सराव आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आता भारताचे 52वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर आता सध्यांची हे झालेली आहे, सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे. हे असे डायरेक्ट विचारणारे प्रश्न विचारतात, म्हणजे डायरेक्ट ज्याचं उत्तर असते ते. तर कोण आहे माहीत आहे का? त्यांचं उत्तर आहे भूषण रामकृष्ण गवई. ठीक आहे. आता आणखी आहे, शिकवता आणखी एक क्वेश्चन तुम्हाला सांगते. एक नाही का गोंगलगाय, काय गोंगलगाय च्या नवी प्रजाती आहे एक. ठीक आहे. तिचा शोध लागलेला आहे. ठीक आहे. तर ते कुठे लागलेलं आहे? कोल्हापूर जिल्ह्यातल्या उत्तर पश्चिम घाटातील देवरायामध्ये, म्हणजे देवराया जे आहे ना, देवराया एक ठिकाण आहे तिथं लागलेलं आहे. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं, ते गोंगलगायचा जो शोध लागला आहे नव्या प्रजातीचा, तर तिचं नाव काय आहे? तर तिचं नाव काय माहिती आहे का? तिचं नाव काय ठेवलं आहे त्यांनी? डायकॅक्स देवराई वासी असं तिचं नाव ठेवलेलं आहे. ठीक आहे. त्या गोंगलगायचं. ओके. एवढंच लक्षात ठेवायला असं नाही. नेक्स्ट, वेव्ज. आता हे वेव्ज काय आहे? वेव्जचा फुल फॉर्म काय माहिती आहे का? वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट. ठीक आहे. तर आता हे का बरं फेमस आहे? हे सध्या समिट झाली होती. ठीक आहे. तर हे समिट कुठे झाली होती? तर हा म्हणजे मुंबईमध्ये झाली होती, म्हणून हा म्हणजे करंट अफेअरमध्ये प्रश्न आला आहे. तर मुंबईमध्ये तुम्हाला विचारणार की वेव्जची जी आता सध्या समिट झाली होती ती कुठे झाली होती? ते मुंबईमध्ये झाली होती. ठीक आहे. आता हे समिट जे आहे वेव्ज 2025 ते कोणत्या मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येते? तर ते माहिती व प्रसार मंत्रालयाने ते आयोजित करते. ठीक आहे. नेक्स्ट, हे जे आहे ना ते 1 ते 4 मेला रोजी पार पडली. आता हा वाला प्रश्न नाही विचारत, तरी पण मी ते घेतलेले आहे. आता हा वाला प्रश्न विचारतात. ठीक आहे. बघा, आता तुम्ही याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करता बघा. एक्केम 2025 हा नौदल सराव आहे. याचा फुल फॉर्म काय आहे म्हणते. ठीक आहे. त्याचा फुल फॉर्म काय आहे? आफ्रिका इंडिया हा मॅरीटाईम सराव आहे. ठीक आहे. आफ्रिका इंडिया की मॅरीटाईम एंगेजमेंट. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं उत्तर आहे. ठीक आहे. हा जो नौदल सराव आहे तो आफ्रिका आणि इंडियाचा आहे. कोणता? आफ्रिका आणि इंडियाचा. एक्केम 2025. ठीक आहे. आफ्रिका इंडिया की मॅरीटाईम एंगेजमेंट. ओके. नेक्स्ट, हा कधी पार पडला? तर हा 13 ते 18 एप्रिल रोजी 2025 रोजी पार पडला. ठीक आहे. आता हा कुठे पार पडला? एक्केम 2025 सरावाचे जे आयोजन होते ते टांझानियामध्ये करण्यात आले होते. ठीक आहे. टांझानियामध्ये कुठे? तर टांझानियामध्ये दार एस सलाम. ठीक आहे. असं प्लेसचं नाव आहे, तिथे केले होते टांझानियामध्ये. ओके. हा एक आफ्रिकन देश आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता हा सर्वात इम्पॉर्टंट. ओके. पम्बन ब्रिज. बघा, हा जो पम्बन ब्रिज आहे हा सध्या खूप फेमस होत आहे. ठीक आहे. तर हा कोणत्या 2 स्थळांना जोडतो? म्हणजे पम्बन ब्रिज कोणत्या 2 प्लेसेसला जोडतो? सांगा, कोणत्या 2 प्लेसेसला जोडतो? तर हा
जो पम्मन बेट आहे तो मुख्य भूमी जी आहे तामिळनाडूची. ओके, तर हा पम्मन सी ब्रिज आहे ना, ते पम्मन बेट ते मुख्य भूमी जी आहे तामिळनाडूमधली त्याला जोडतो. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर आहे. ठीक आहे, तर या ब्रिजला आपण आहे ना वर्टिकल ब्रिज पण म्हणतो. ठीक आहे, याला भारतामधला वर्टिकल लिफ्ट जो सी ब्रिज असते ना तो पण म्हणतात. ठीक आहे, आता बघा, जो नवीन पम्मन ब्रिज आहे हा भारतातील कोणता पहिला पूल ठरला आहे, त्याला आपण वर्टिकल लिफ्ट सी ब्रिज पण म्हणतो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट की एक प्रश्न राहिला. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यामधले प्रश्न येतीलच, तुम्ही लिहून ठेवा. भारतातील पहिली ऑनबोर्ड ATM सेवा कोणत्या एक्सप्रेसमध्ये सुरू झाली, तर एक पंचवटी एक्सप्रेस म्हणून आहे, त्याच्यामध्ये भारतातील पहिली ऑनबोर्ड ATM सेवा सुरू झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होते, ह्याच्यामध्ये म्हणजे ATM ऑनबोर्ड सुविधा सुरू केली आहे. आणि हे जे आहे पंचवटी एक्सप्रेस ते जे मुंबईचा CSMT आहे, म्हणजे मुंबईची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मनमाड जंक्शन म्हणजे यांना जोडणारी ती ट्रेन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये ATM जे आहे ना ते AC कोचमध्ये बसवल्या गेले आहे. ठीक आहे, नेक्स्ट, आता हे जे पंचवटी एक्सप्रेसमधील ATM सेवा आहे ते कोणत्या म्हणजे त्याच्यामध्ये हेल्प कोण केली आहे, कोणती बँकने केली आहे, तर बँक ऑफ इंडियाने केली आहे. ठीक आहे, नेक्स्ट, हां, आता हा वाला प्रश्न तर काय कॉमन सेन्स आहे. 2025मध्ये नवीन पम्मन ब्रिज कोणत्या वर्षी पंतप्रधानाच्या हस्ते म्हणजे हे झालं उद्घाटन, तर 2025मध्ये. नेक्स्ट, हे जे पंचवटी एक्सप्रेसमधील ATM सेवा आहे, ओके, हे आपण बघितलं ऑलरेडी. नेक्स्ट क्वेश्चन, हां, तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, आरागाम हे गाव कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. ठीक आहे, आता हा प्रश्न बघायच्या आधी आपण बघू, मी उलटं टिलटं घेतलं आहे ते. काश्मीरमधील मराठी पुस्तकांचे गाव या उपक्रमाचा उद्देश काय आहे, त्याच्या पण आधी ओके. तर तुम्हाला माहिती आहे का की ठीक आहे, काश्मीरमध्ये आहे ना मराठी पुस्तकाचे गाव बनलेले आहे. कोणते मराठी पुस्तकांचे गाव बनलेले, तर तो कोणतं गाव आहे ते बांदीपोरा नावाचा जिल्हा आहे. त्याच्यामध्ये आरागाम हे जे आहे ना ते गाव आहे. ठीक आहे, आरागाम गाव आहे आणि बांदीपोरा जिल्हा आहे. ठीक आहे, तर मग इथे काय म्हणलं, आरागाम हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे, ते बांदीपोरा जिल्ह्यात आहे, जम्मू काश्मीरमध्ये. ठीक आहे, नंतर मग काय, काश्मीरमध्ये मराठी पुस्तकांचे गाव या उपक्रमाचा उद्देश काय आहे, तर काय राहणार उद्देश, नॉर्मलच आहे. ठीक आहे, मराठी भाषेचा प्रचार आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणं हा त्याचा उद्देश आहे. ठीक आहे, आता हे जे आहे, आता याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे, मराठी पुस्तकाचे जे गाव आहे या उपक्रमासाठी कोणती संस्था महाराष्ट्र सरकारसोबत सहभागी झालेली आहे, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. एक सरहद संस्था म्हणून आहे पुण्याची, ती याच्यामध्ये सहभागी झाली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स होते एप्रिल महिन्याचे. ठीक आहे, एप्रिल महिन्याचे, तर आपण हे आणखी एप्रिल महिन्याचा सेकंड पार्ट बाकी, हा फर्स्ट पार्ट होता. ठीक आहे, सेकंड पार्ट बाकी आहे. ठीक आहे, तर एप्रिल, मे आणि जून ह्या 3 महिन्याचे आपण जे एकदम इम्पॉर्टंट आहेत की त्याच्यावर प्रश्न विचारू शकते असे आपण क्वेश्चन्स कवर केलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्ही हे गो थ्रू करा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. ओके, थँक्यू.